सुरेख फटका पायाला भेटतोय. धावसंख्या 14. धावसंख्या 14. गचाल गोलंदाजी पायाला भेटले. व्यक्ती पहिला आणि संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन आला. आदेश दांडेल तोंड देईल जयेश. टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, भिरकावला चेंडूला. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. सुरेख फटकेबाजी पायाला भेटते. सुरेख अशी स्पर्धा, सुरेख असं आयोजन आपल्या पायावर. 3 चेंडू शिल्लक आहे षटकातले. सर्व क्रीडकांचे सर्व मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतोय. आणि आजचा हा शेवटचा दिवस, अंतिम दिवस आणि लढत, सेमी फायनलची लढत पाहायला भेटतीये. आणि इथे मात्र माघडी गोलंदाजी पाहायला भेटतीये. धावसंख्या 22. पुन्हा एकदा भिरकावलाय. आणि या 26 महागडी गोलंदाजी आदेश तांडेल यांची. धावसंख्या 26. वन प्लस वन 28. धावसंख्या 28. सुरेख क्षेत्रक्षण पाहायला भेटतोय. 7 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 28. सेमीफायनलची लढत पाहायला भेटतीये. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल. सुरेख चेंडू आणि इथे मात्र बाद होतोय. नो चेंडू पंच दर्शवितात. काउंट बॉल असेल. धावसंख्या 28. 29. सेमीफायनलची लढत, धावसंख्या 29 पाहायला भेटतात. इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात बाद होतोय, तो म्हणजे विपुल. नो चेंडू 1+1. धावसंख्या 31. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुरेख चेंडू टॅप झाला नाहीये. चेंडू सुरेख क्षेत्रक्षण पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय, भिरकावतोय चेंडूला. आणि इथे मात्र मिस फिल्डिंग आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. सुरेख फटका. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 35. 35 लॉट्स ऑफ 1 विकेट्स अँड सेकंड ओव्हर. पुढे एकदा गोलंदाज तयार. गोलंदाज टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय, पुढे सरसावलाय. आणि इथे मात्र नो चेंडू पंच दर्शवितात. धावसंख्या 36. नो चेंडू आणि धावसंख्या 38. जय माता संघाचे प्लेयर्स, आपल्याला विनंती करतोय, आपण पडद्याच्या बाहेर उभे राहू सर्वांनी. 1 मिनिट थांबा सर. 1 मिनिट सर, 1 मिनिट सर. आपण स्पर्धा मोठी खेळताय, विनंती करतोय आपल्याला सर्वांनी. विनंती करतो सर आपल्याला पडद्याच्या बाहेर सर. धन्यवाद सर, धन्यवाद, आभारी आहोत तुमचे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. व्यक्ती पहिला संघात दुसरी षटक. टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, पुढे सरसावलाय. आणि इथे मात्र इष्टेश गपलक करतोय. चेंडू सापडला असता तर नक्कीच बाद झाला असता. धावसंख्या 41. 41. सुरेख चेंडू. इष्टेश कळी करता आला नाही. चेंडू जातोय डी मध्ये. धावसंख्या 42. धावसंख्या 42. धावसंख्या 42. शेवट षटक. रुपेश तयार. तोंड देईल जयेश. अवंतर चेंडू. धावसंख्या 42. 43 माफ करा. सेमीफायनलची लढत, एक जबरदस्त लढत पाहायला भेटतीये. पुन्हा एकदा अवंतर चेंडू पंच दर्शवितात. लेग स्टंपच्या बाहेरून गेला चेंडू, सरळ सोडून देतोय. चांगलं इन्स्ट्रक्शन पाहायला भेटते. धावसंख्या 44.
44. अवंतर चेंडू, धावसंख्या 45. आणि इथे मात्र ट्रिपल आचित. धावसंख्या 45. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, नौका फलंदाज येतोय धनेश. बिरकावला चेंडूला आणि मिस फिल्डिंग पाहायला भेटतीये. धावसंख्या 49. धावसंख्या 49. अवंतर चेंडू, पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढे सरसावलाय, टॅप करतो चेंडूला, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. या 4 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 54. 54. पंचावन्न. ज्येष्ठ कॅल्क्युलेटर बरोबर आणले काय? हा, बँकेत होता कामाला, बँक ऑफ इंडिया. आणि हा विरकावला चेंडू 61. एक जबरदस्त लढत पाहायला भेटतीये. आणि पुन्हा एकदा अवंतर चेंडू 1+1 63. शेवटचा चेंडू शिल्लक. 68. 69. त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं. कोण आहे? चला क्षेत्ररक्षण लावा. यानंतर होणारी सेकंड सेमीफायनल आपण कॉल देऊया विहाना 8 कोपरखेरणे अगेन्स्ट गावदेवेट नेरुल. दोन्ही संघाला विनंती असेल टॉस करण्यासाठी त्वरित उपस्थित राहायचे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं. भलं मोठं आव्हान असेल 69. जयेश तयार. बिरकावाला चेंडूला, चेंडू जातो डी मध्ये. हॅलो. संघाचं खातं ओपन होतोय 1ने. 69 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 1च्या घरात. पहिले षटक प्रगतीदार व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन आलाय जयेश. तोंड देईल रुपेश. बिरकावाला चेंडूला टॅप झाला नाही. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. धावसंख्या 1च्या घरात. प्रहार करावा लागेल, फटके मारावे लागतील. आणि इथे मात्र अवंतर चेंडू पंचदर्श 1+1 धावसंख्या 3च्या घरात. धावसंख्या 3. विरकावण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय डी मध्ये. धावसंख्या 4. पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चेंडू डी मध्ये जातोय. धावसंख्या 5. अजून या षटकातले चेंडू शिल्लक असतील. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. धावसंख्या 5. 64. 64 धावा जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू 64 धावा. 6 सिक्स मारावे लागतील. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू अवंतर चेंडू 1+1. धावसंख्या 7. धावसंख्या 7. 69 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 7च्या घरात पुन्हा एकदा गोलंदाज तयार. धनेश तो आदेश टाकतोय, फेकतोय, फेकलाय, भिरकावण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाहीये. चेंडू विसावतोय एस्टरच्या मागे. तिथे मात्र बाद होतोय, तो म्हणजे आदेश तांडेल. अंडोरी जयदेव. आणि इथे मात्र चौकार. सुरेख फटका. धावसंख्या 11. धावसंख्या 11. बिरगडण्याचा प्रयत्न होता नक्कीच. इथे मात्र बाद होतोय. नौका फलंदाज येतोय, तो म्हणजे विकी. सन्मान्य आदरणीय साईदादा, आपण आलात, या व्यासपीठावर याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत असेल. आणि आमची स्वाराताई ही आलेली आहे, आपण या. डी मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 12. 1. अवंतर चेंडू. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2. हो हो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गणेश टू विकी. विकी टू गणेश. टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. आणि इथे मात्र अवंतर चेंडू पंच दर्शवतो. 1+1. एक्स्ट्रेशन कलेक्ट करताना नाही चेंडू. धावसंख्यांचा विचार केला. धावसंख्या धाव पडकायला लागतात, त्या म्हणजे 15. धावसंख्या 15. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. धनेश. पुन्हा एकदा अवंतर चेंडू 1+1. धावसंख्या 17च्या घरात. गचल गोलंदाजी पाहायला भेटतीये धनेशाची. पहिल्या षटकाचं विश्लेषण केलं. सुरेख गोलंदाजी 5 धावसंख्या दिल्या होत्या. पुन्हा एकदा धनेश तयार. टॅप करतो चेंडूला. चेंडू मागे शतरक्षक. सुरेख शतरक्षण. धावसंख्या 17. सुरेख चेंडू, सुरेख फटका. तितकं चांगलं शतरक्षण पाहायला भेटतोय. धावसंख्या 17च्या घरात. हॅलो हॅलो. सामन्याची हवा निघून गेलेली आहे. 69 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 17. पुन्हा एकदा भिरकण्याचा प्रयत्न होता. नक्कीच स्ट्रिक कलेक्ट करताना आणि चेंडू जातो डी मध्ये. धावसंख्या 1ने पुढे सरसावते, ती म्हणजे 18च्या घरात. 69 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या मात्र 18. एकतर्फी सामना पाहायला भेटतोय. टॅप करतोय चेंडूला. हॅलो हॅलो. विहाना एट कोपरखंडे आणि गावदेवी एट नेरूळ दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच आपला कर्णधार इथे पाठवायचा. नो चेंडू आणि 1+1. धावसंख्या 20. विहाना एट कोपरखंडे, नेरूळ एट दोन्ही संघाच्या कर्णधाराने लगेच यायचंय. धावसंख्या 21. शेवटचा चेंडू शिल्लक. सुरेख खेळ आपल्या माध्यमातून दोन्ही संघाचं मी अभिनंदन करेन.
चला नमेश टंडेल आपण यायचंय करागावचा करावे हे समाजसेवक. बॉक्स क्रिकेट चषक 2026 आजचा हा तिसरा दिवस, 3 दिवस चाललेली ही स्पर्धा आणि सामना रंगला होता तो म्हणजे जय माता दी आणि हॅपी क्लब याच्या मध्ये ही लढत होती आणि इथे मात्र जय माता दी संघ जिंकलेला आहे. एक प्रोफेशनल संघ आणि अनप्रोफेशनल संघांची लढत होती पाहायला भेटली. नो कॉम्प्रोमाइज, कोई बातचीत नहीं की और सीधे खेले और जीत हासिल की. कॉम्प्रोची जय म्हणजे माता दी. फायनलला येईल दादा. फायनल नो Final, कॉम्प्रोमाइज. ओके. आणि मॅच द मॅचचा मानकरी ठरतोय तो म्हणजे जयेश. 24 धावा वैयक्तिक एक जबरदस्त खेळ पाहायला भेटला जयेशाच्या माध्यमातून. जयेशाचा खेळ आपण पाहिला, 24 धावेची खेळली आणि त्याची निवड झाली आहे ते म्हणजे मॅन द मॅचचा मानकरी ठरला आहे तो म्हणजे जयेश